किंवा शाहरुख खान साहेबांचं रेड चिलीज बजेट किती झालं माहितीये का? बजेट काहीतरी आमचं 12 लाखाचं होतं, DI वगैरे मिळून. ते गेलं 42 लाखावर. एवढे पैसे कुठून आणणार? विनंती केली आम्ही त्यांना, मराठी सिनेमा आहे, रेड चिलीला विनंती केली, मराठी सिनेमा आहे, आम्हाला तो भारी दाखवायचा होता म्हणून आम्ही तुमच्याकडं आलो. देवांशी नावाची आमची DI कलरिस्ट, ती झोपली नव्हती कित्येक दिवस. प्रशांत मिसळे झोपले नव्हते. बातमी शाहरुख खान पर्यंत गेली. त्यांनी काहीतरी टेक्निशियनला विचारलं, कसला पिक्चर आहे? ते म्हटले, सर त्या मुळशी पॅटर्नवाल्याचा पिक्चर. मुळशी पॅटर्न त्यांना माहिती होता कारण भाईजानने अंतिम केला. अच्छा अच्छा, कैसी बनी है रे फिल्म? विचारलं सगळ्या टेक्निशियन. नहीं बहुत अच्छी है, बजट ये हुआ है और अभी DCP देनी है, उनके पास पैसा नहीं है, लेकिन DCP निकालनी है हमें. तर बजेट अख्खं पेमेंट आल्याशिवाय DCP काढत नाही, हा नियम. शाहरुख खान आणि रेड चिलीजचे ह्याच्यासाठी आभार. असं सांगितलं त्यांनी, दे दो. नहीं नहीं सर, उनके पास पैसा ही नहीं है, तो बिल माफ करो, दे दो. पिक्चर अच्छी है ना. तिथं 4-5 जे मराठी लोक होते, बाकी सगळे हिंदी लोक. ते हिंदी लोक म्हटले, सर हमें मालूम नहीं मराठी क्या है, लेकिन पिक्चर बहुत भारी है, आंखों में पानी आ जाता है, बिल माफ कर दो. रेड चिलीजनी 40 का 45% बिल माफ केलं. छोड दो. ते पण नंतर दिला मी. ते म्हटले, मराठी फिल्म है, दे दो DCP, पैसा बिसा बाद में देख लेंगे, पिक्चर अच्छी बनाई ना. तर हे त्या लोकांचं पण कौतुक आहे ना ग. मराठी सिनेमाप्रती रेड चिलीजला जे वाटलं ते महत्वाचं नाही का? शाहरुख खान साहेबांना जे वाटलं, पैसे छडा, पैसे तर बहुत छोडो, हे महत्वाचं नाही का? तर या सगळ्यांचा वाटा असतो. 4 दिवस न झोपलेला प्रशांत मिसळे, सोना चव्हाण आणि देवांशी होते ना त्या रेड चिलीजला, त्यांचे टेक्निशियन, ते लोक नाही असं उगीच जीवावर उदारून काम करत. शाहरुखला दाखवण्याचा काही मानस आहे? नक्कीच आवडेल मला, सिनेमा दाखवायला नक्कीच आवडेल. हे बघ, आता 100 कोटी पार झाल्यावर काही सगळेच कौतुक करणार, बरोबर. पण ज्यावेळी काहीच नव्हतं तेव्हा त्यांनी दिलं ना. सिनेमा हिट होईल का फ्लॉप होईल हे माहीत नसताना चलो छोडो, केवळ कोणाच तरी ऐकून त्या शब्दावर विश्वास ठेवून दिलाय. तर आपण याच्यासाठी थोडंसं ऋणी राहिलं पाहिजे. निश्चित.